तुमचं यश तुमच्या आसपासच आहे. एके दिवशी स्वामी विवेकानंद आपल्या पाळीव श्वानासह आश्रमाच्या आसपास फिरत होते. अचानक त्यांच्या समोर एक युवक येऊन थांबला. त्या युवकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा स्पष्टपणे दिसत होती. त्या युवकाला पाहून स्वामी विवेकानंद थांबले आणि त्यांनी त्या युवकाला येण्याचं प्रयोजन विचारलं. युवक म्हणाला, स्वामीजी, मी खूप वैतागलो आहे. मी शिकलेलो आहे, मात्र मला काही केलं यश मिळत नाही. मला दारोदार फिरावं लागत आहे. मी सर्व प्रकारचे उपाय करून पाहिले, मात्र माझ्यासारख्या शिकलेल्या युवकाची फरफटच होत आहे. कृपा करून मला काहीतरी योग्य मार्ग सांगा, असं तो युवक स्वामी विवेकानंद यांना म्हणाला. स्वामी विवेकानंद यांनी क्षणाचीही वाट न पाहता त्याला सांगितलं, माझ्या या श्वानाला थोडा वेळ फिरून आण. तो युवक थबकला. त्याला काही समजेना. मी स्वामी विवेकानंद यांना माझी व्यथा सांगितली, तर त्यावर काही मार्ग सांगण्याऐवजी ते मला त्यांच्या श्वानाला फिरून आणायला का सांगतायत? माझ्या अपयशाचा आणि या श्वानाला फिरवण्याचा काय संबंध? असे एक ना अनेक प्रश्न त्या युवकाच्या मनात घुळू लागले. मात्र स्वामी विवेकानंद यांची आज्ञा मानून तो युवक त्या श्वानाला घेऊन गेला. जवळपास 1.5 तासाने तो युवक त्या श्वानाला घेऊन परत आला. स्वामी विवेकानंद यांनी पाहिलं तर तो युवक ताजेतवाना दिसत होता, मात्र श्वान चांगलाच दमलेला होता. स्वामी विवेकानंद यांनी त्या युवकाला हाच प्रश्न केला. स्वामी म्हणाले, तू इतका वेळ फिरूनही ताजेतवाना वाटतोयस आणि माझा श्वान मात्र इतका दमलेला का वाटतोय? त्या प्रश्नावर तो युवक तात्काळ उत्तरला, स्वामीजी, तो श्वान इतका वेळ या गल्लीतून त्या गल्लीत, या दारातून त्या दारात जात होता. मी त्याच्या मागे फिरत होतो. तो श्वान कधी कधी कोणावर भुंकतही होता, मात्र मी त्याच्या मागे फिरत राहिलो. खूप धावपळ झाल्याने श्वान थकला असावा, असं तो युवक म्हणाला. एक नजर त्या युवकाकडे टाकून स्वामी विवेकानंद म्हणाले, यातच तुझ्या मागाच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. इतरांच्या मागे जाऊन इथे तिथे भटकून तू दमला आहेस, म्हणून तुला यश मिळत नाही. विचार न करता तू इतरांच्या मागे जातोस आणि दमतोस. तुला काय करायचं आहे, तुझं ध्येय काय आहे, याचा विचार पक्का कर आणि मग त्या दृष्टीने वाटचाल कर. यश नक्कीच मिळेल. तर मित्रांनो, तुमचं यश यावरून ठरवा की तुम्ही ते मिळवण्यासाठी काय गमावलं आहे. कार्य हाच यशाचा पाया आहे. वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी न होणं हीच यशाची पायरी आहे. यश तुमच्याकडून काहीही चूक झाली नाही यामध्ये नसून एक चूक दुसऱ्यांदा करत नाही यात आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे प्रेरणादायी कथा आवडली असेल. असेच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन कथेसोबत. धन्यवाद.